सायन्स पेपर 2 मध्ये आपला लेसन चालू आहे दुसरा लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. त्याच्यामध्ये लाईफ प्रोसेस 2 आहे, एक एनर्जी प्रोडक्शन आणि दुसरा आहे सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचे 2 टाईप आहे. 2 टाईप कोणकोणते? मायटोसिस आणि मिओसिस. मायटोसिस आपण पाहिलं की 2 स्टेजमध्ये होतं, कॅरियोकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. परंतु जे कॅरियोकायनेसिस आहे, जे न्यूक्लियसचं डिव्हिजन आहे, ते 4 फेजमधून जातं. फेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज. ते झाल्यानंतर मग सेकंड स्टेज होती सायटोकायनेसिस. ठीक आहे, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. आणि मग त्याच्यानंतर सेकंड आपलं लाईफ सेकंड सेल डिव्हिजन आहे मिओसिस. ती मिओसिस कशी होती त्याच्याविषयी थोडी इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघणार आहे. पूर्ण डिटेलमध्ये नाही घेणार ते आज, उद्याच्या सेशनमध्ये आणखी त्याला डिटेलमध्ये घेणार आहे, कारण ते एकाच टप्प्यात कळत नाही. बरोबर आहे, पण थोडंफार तरी आपल्याला ते काय होईल, हल्लू कळेल बरं का. हां, तर मिओसिस याच्या आधी पाहिलं आपण मायटोसिस. हे आहे आपलं मिओसिस. ठीक आहे, तर जसं मायटोसिस 2 स्टेजमध्ये होतं तसं मिओसिस पण 2 स्टेजमध्ये होतं. जसं मायटोसिस कॅरियोकायनेसिस आणि सायटोकायनेसिसमध्ये होतं, जसं मायटोसिस सायटोकायनेसिस आणि कॅरियोकायनेसिसमध्ये होतं, तसंच मिओसिससुद्धा 2 फेजमध्ये होतं. सर ते कोणकोणते 2 फेज आहे बघा, ते सांगितलं आपल्याला. मिओसिस इज कम्प्लिटली थ्रू दॅट 2 स्टेजेस. किती स्टेजमध्ये होते? 2 स्टेजमध्ये होतं. कोण आहेत ते 2 स्टेज? द 2 स्टेजेस आर मिओसिस 1, मिओसिस 2. मिओसिस 1 हे तुमचं मिओसिस 1 आहे. मिओसिस 1 मध्ये 4 फेज आहे. मायटोसिसमध्ये ज्या कॅरियोकायनेसिसच्या 4 फेज होत्या, त्या 4ही फेजचे नावं इथं 2 वेळा घेण्यात आलेले आहे. एक मिओसिस 1 मध्ये आणि एक मिओसिस 2 मध्ये. मिओसिस 1 मध्ये 4 फेज: प्रोफेज 1, प्रोफेज 2, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टीलोफेज 1. ह्या 4 फेज 1 मधून, ह्या 4ही फेज 1 मधून पूर्ण होतं मिओसिस पार्ट 1. मिओसिस पार्ट 1 मध्ये काय होतं? तर मिओसिस पार्ट 1 मध्ये एका सेलपासून 2 सेल तयार होतात. मिओसिस पार्ट 1 मध्ये एका सेलपासून 2 सेल फॉर्म होतात. मिओसिस पार्ट 1 मध्ये एका सेलमध्ये 2 प्रकारचे क्रोमोझोम असतात. मिओसिस पार्ट 1 मध्ये एका सेलमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे क्रोमोझोम असतात. म्हणून ही जी सेल आहे, या सेलला आपण डिप्लॉइड सेल शब्द वापरलेला आहे. डिप्लॉइड. व्हाय वी से दिस इज अ डिप्लॉइड? डिप्लॉइड याच्यामुळे याच्यात 2 प्रकारचे क्रोमोझोम आहे. कलर दिसतात ना तुम्हाला? डू यू सी 2 टाइप्स ऑफ कलर हिअर? वन इज रेड, अनदर इज आवर फेवरेट कलर, ब्ल्यू कलर. माय फेवरेट कलर, ब्ल्यू कलर, बिकॉज स्काय इज अ ब्ल्यू, आवर ब्लड इज अ रेड. तर 2 प्रकारचे क्रोमोझोम असल्यामुळे याला शब्द काय दिलेला आहे? ही सेल जी आहे ही डिप्लॉइड सेल आहे. मग ह्या डिप्लॉइड सेलपासून ज्या सेल तयार व्हायला लागल्या 2, ह्या डिप्लॉइडच आहे का? नाही, ह्या सेल आहेत तुमच्या हॅप्लॉइड. कारण याच्यामध्ये सिंगल टाईपचे आपल्याला एकाच प्रकारचे क्रोमोझोम दिसून येतात, जरी त्याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन झालेलं असलं तरी पण. ते जे क्रोमोझोम आहे ते सिंगल टाईपचे येतात. डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड तयार होतात. मग मिओसिस 1 मध्ये एका सेलपासून 2 सेल तयार होतात मिओसिस 1 मध्ये. आणि मिओसिस 2 मध्ये सुद्धा सेम फेज आहेत 4. 4 फेज कोणकोणते आहे? प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2, टीलोफेज 2. You are seeing in the telophase 2 there are 4 haploid cell are formed. 4 सेल तयार झाले. पण 4 सेल तयार कशा झाल्या? 2 सेल पासून 4 तयार झाले. म्हणजे एकापासून किती? 2. एकापासून किती? 2 तयार.
हे कसं होतं? हे सेम टू सेम आपल्या कॅरिओकायनेसिस सारखं होतं. कसं होतं हे? कॅरिओकायनेसिस सारखं. जसं कॅरिओकायनेसिसमध्ये 4 फेज. किती फेज आहे? 4. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. 4 फेज. 4 फेज. याच्यामध्ये पण 4 फेज. आणि दोन्ही याच्यामध्ये मिओसिस 1 मध्ये पण आणि मिओसिस 2 मध्ये डिफरन्स काय दिसून येऊ राहिला आपल्याला? की जे मिओसिस 1 आहे ते थोडंसं कॉम्प्लेक्स दिसतंय. पहा, दिसलं ग भाई दिसलं, थोडंसं कॉम्प्लेक्स दिसलं. कसं काय दिसलं? कारण जो प्रोफेज 1 आहे ना, तो प्रोफेज 1 मध्ये या ठिकाणी आपल्याला 5 स्टेज दाखवलेले आहेत. 1 2 का 5, 1 2 का 4 नाही, 1 2 का 5. 5 फेज आहे त्याच्यामध्ये. कोणकोणत्या 5 फेज आहे? 5 फेज कोणकोणत्या आहे? 5 फेज. 5. फेज नंबर 1, फेज नंबर 2, फेज नंबर 3, फेज नंबर 4, फेज नंबर 5. 5 फेज. किती फेज? याला नावं वेगवेगळे द्यायला आपण. 5 वेगळे वेगळे नाव आहे. 5 इतने आदमी थे भाई. 5 त्याचे नाव उद्या पाहू, कारण की लई खिचडी होऊन डोक्यात. आज तुम्हाला एवढं लई कळायला बंद झालं. काय काय कळालं तुम्हाला मिओसिसमध्ये? सर मिओसिस 2 पार्टमध्ये होतं. बोला, मिओसिस 2 पार्टमध्ये होतं. पहिला पार्ट कोणता आहे? मिओसिस पार्ट 1. मिओसिस पार्ट 2. पूर्ण बोला ना. मिओसिस पार्ट 1, मिओसिस पार्ट 2. मिओसिस पार्ट 1 मध्ये 4 फेज. प्रोफेज 1, प्रोफेज 2, बरा. प्रोफेज 1, मेटाफेज 1, टेलोफेज. 4 फेज. परंतु त्याच्यातलं जे प्रोफेज 1 आहे ना, प्रोफेज 1 त्याच्यात 5 फेज आहे. 5 स्टेप आहे. 5 वेगवेगळ्या स्टेप आहे. नोट्स आहे का कोणाकडे सोबत? सायन्स पेपरचे. हां, ते नाव आहे ना, की मी तुम्हाला उद्या परत डिटेलमध्ये सांगणार आहे. कारण हे सहजासहजी एवढं डोक्यात घुसत नाही. ही जे नावं लक्षात राहिली लई मोठी गोष्ट आहे तुम्हाला. मिओसिस पार्ट 1 मध्ये 4 फेज. प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1, टेलोफेज 1. मिओसिस पार्ट 1 मध्ये एक सेल जी डिप्लॉइड सेल असेल त्याच्यापासून 2 हॅप्लॉइड सेल तयार होतात मिओसिस पार्ट 1 मध्ये. आणि त्याच्यानंतर सुरू होतं मिओसिस पार्ट 2. तर मिओसिस पार्ट 2 मध्ये काय होतं काय तिथं? तर 2 सेल आहे. त्या दोन्ही सेल ह्या काय आहेत? हॅप्लॉइड सेल आहे. त्याच्यापासून 4 प्रत्येकी 2-2 म्हणजे अशा 4 काय होतात? ते हॅप्लॉइड सेल तयार होतात. आता इथं 2 डिफरंट टाईपचे या ठिकाणी काय सांगितलेले? क्रोमोझोम सांगितले. डिप्लॉइड सेल म्हणलं ना, 2 डिप्लॉइड सेल, एक डिप्लॉइड सेल आहे, त्याच्यात 2 वेगवेगळ्या प्रकारचे क्रोमोझोम आहे. पण हे जे काही क्रोमोझोम याच्यामध्ये काय होतं? तर याच्यामध्ये अगोदर तर पहिली फेज ही जी तुम्हाला सांगितली प्रोफेज 1, याच्यामध्ये तुम्हाला क्रोमोझोम हे दिसायला लागलेत, ॲपियर व्हायला लागलेत, त्याचं कंडेन्सेशन व्हायला लागलं. मग कंडेन्सेशन झाल्यामुळे ते थिन थ्रेड लाईक असेल तर ते थिक आणि शॉर्ट होतात आणि त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिडसोबत दिसायला लागतात. तिसऱ्या फेजमध्ये त्याचं काय होतं? जेनेटिक रिकॉम्बिनेशन व्हायला लागलं. जेनेटिक रिकॉम्बिनेशन व्हायला लागलं म्हणजे काय व्हायला लागलं? तर त्यांच्या जे काही DNA चा पार्ट आहे तो एक्सचेंज होतो. क्रोमोझोमचे जे पी आर्म आणि क्यू आर्म आहे त्याच्यातलं काही पार्ट काय होती? देवाणघेवाण होते, एक्सचेंज होतं. हे बघा या ठिकाणी क्रोमोझोमचा पार्ट या ठिकाणी काय व्हायला लागला? एक्सचेंज व्हायला लागला. बरोबर आहे. आणि नंतर याच्यासोबतच काय झालं पहा बरं. इथं हे जे न्यूक्लिओलस आहे, सेंट्रिओल हे डुप्लिकेट झाले, डबल झाले. एकच होते ते, एकच पेअर होते त्याची, त्याच्यात डबल पेअर झाले. आणि डबल पेअर झाल्यानंतर चौथ्या याच्यामध्ये काय सांगितलं? ते अपोजिट पोलला गेलं. बरोबर आहे. आणि इथं काय होतं? जेनेटिक रिकॉम्बिनेशन पूर्ण होत येतं.
जेनेटिक रिकॉम्बिनेशन कंप्लीट झालं की मग हे सगळे जे क्रोमोझोम आहेत या क्रोमोझोमला आपल्या सेंट्रिओलमधून स्पिंडल फायबर त्याच्या सेंट्रोमियरला जोडले जाते. हे पहिला फेज आहे. सिंपल असे 3 थ्रेड लाईक क्रोमोझोम दिसून पासून तर तिथून ते त्याचं जेनेटिक रिकॉम्बिनेशन कंप्लीट होऊन त्याला स्पिंडल फायबरनं प्रोटीन फायबरनं त्याच्या न्यूक्लियसला सेंट्रिओलला सेंट्रोमियरला जोडलं जातं. ही पोझिशनपर्यंत येते प्रोफेज 1. प्रोफेज 1 झालं की मेटाफेज 1 आपल्याला माहिती आहे. मेटाफेजमध्ये काय होतं, सगळे क्रोमोझोम हे एका इक्वेटर प्लेनला पॅरलल येतात. त्याचवेळी स्पिंडल फायबर त्या ठिकाणी तयार झालेले असतात. ते झाल्यानंतर मग ॲनाफेजमध्ये काय होतं, क्रोमोझोम स्प्लिट झाले. हाफ ऑफ क्रोमोझोम काय झाले, अपोजिट पोलला काय झाले, पुल केले गेले. पण त्याचवेळी तिथं काय होतं, एक नॉच पण तयार होतं सेलच्या भोवती. म्हणजे ॲट अ टाईम सायटोकायनेसिस पण त्या ठिकाणी सुरू होतं ॲट अ टाईम. ते कधी होतं, ॲनाफेज 1मध्ये. असं म्हणाबर मेटाफेज 1मध्ये सायटोकायनेसिस सुरू होतं, स्टार्ट होतं असं म्हणताच येऊ शकत नाही. ॲनाफेज 1मध्ये दिसतंय. ॲनाफेज 1मध्ये जेव्हा क्रोमोझोम हे अपोजिट पोलला पुल केले गेले, आफ्टर त्याच्यानंतर काय होतं, तर एक पॅरलल तुझं काही इक्वेटोरियल प्लेन असेल त्याला पॅरलल असं काय तयार होतं, नॉच फॉर्म होतं. आणि नॉच फॉर्म झाल्या म्हणजे खाच तयार होते, खाच ही अशी. आणि त्या ठिकाणी मग अशा 2 सेल फॉर्म होतात. हे झालं मिओसिस पार्ट 1. डिप्लॉइड सेलपासून 2 हॅप्लॉइड सेल तयार करायच्या. ह्या 2 हॅप्लॉइड सेलमध्ये पासून मग मिओसिस 2. मिओसिस 2 काय करतं आहे, मिओसिस 2मध्ये 2 सेल आहे. ह्या दोघी सेलमध्ये प्रोफेज 2 होणार. आधी प्रोफेज 2मध्ये या ठिकाणी सेंट्रिओल डुप्लिकेट व्हायला लागलं. सेंट्रिओल डुप्लिकेट झालं मग क्रोमोझोम काय झाले, क्रोमोझोम पण त्या ठिकाणी क्रोमोझोम येतात मग पॅरलल इक्वेटोरियलला आले की त्याला स्पिंडल फायबर पण जोडले जातात. मेटाफेज 2मध्ये जोडलं गेलं. ॲनाफेज 2मध्ये ते स्प्लिटअप होतात क्रोमोझोम अपोजिट पोलला. दोन्ही सेलमध्ये अपोजिट पोलला काय करतात, क्रोमोझोम पुल केले गेले. आणि मग त्याचवेळी तिथं सायटोकायनेसिस पण व्हायला लागलं दोघीचं पण. या 2 सेल आहेत दोघीचं पण सायटोकायनेसिस झालं. आणि मग त्या ठिकाणी 4 हॅप्लॉइड सेल तयार झाले. अशा पद्धतीने हे कुठं होतं, याच्यावर हे होतं मिओसिस पार्ट 1.